ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्तानं नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड इथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याला भागवत ग्रंथ शोभायात्रा मिरवणुकीनं आणि गोमातेच्या पूजनानं प्रारंभ करण्यात आला। पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आयोजित श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन सोहळ्याला विठ्ठल भक्तिरस महोत्सव असं नाव देण्यात आलं। देवगड येथील प्रांगणामधनं टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला। मिरवणुकीमध्ये गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, देवगड दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या समवेत वारकरी संप्रदायामधील संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासह पुरुष आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यात्रेच्या प्रसंगी गोशाळेमधील गोमातेचे तसेच गंगापात्रामध्ये जाऊन प्रवराचे गंगेचे पूजन गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। तर यावेळी भगवान दत्तात्रेय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मंदिरात जाऊन मूर्तीचं पूजन करण्यात आलं। कथा सुरू असलेल्या ज्ञानसागर सभा मंडपामध्ये शोभायात्रा मिरवणुकीचा समारोप करण्यात आलाय। तर यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाचं पूजन आणि श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संत पूजन तुळशी हार घालून करण्यात आलं। भागवत कथा सोहळ्याच्या प्रारंभी भाविकांनी कथा श्रवणासाठी मोठी गर्दी केली होती। तर कथेच्या प्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावून कथा श्रवण केली आहे। श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून सर्व जनतेला सुखासमाधानाचे धडे, सुखासमाधानाचा हा मार्ग प्राप्त करून देऊन राहिलेत किंवा सुख समाधान प्राप्त करून देऊन राहिलेले आहेत। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाच। गीतेचं, भागवताचं श्रवण हे पूर्वपुण्याशिवाय होत नाही। आज पहिला दिवस आहे, ऊनही खूप आहे, त्यामध्ये पुन्हा डिझेल टंचाई, पेट्रोल टंचाई, गॅस टंचाई, आणखी काय टंचाई हे काही सांगता येत नाही। त्या प्रसंगाला तोंड देऊन आपल्याला या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून पूजनीय महाराष्ट्रांच्या मुखामधून भगवान गोपालकृष्णाचं हे चरित्र श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायची आहे। स्वामीजीने तिथे जाहीर केलं की देवगडला श्री विठ्ठल भक्तिरस महोत्सव आपल्याला करायचा आहे। आता विठ्ठल भक्तिरस महोत्सव म्हटलं, पण हे सगळं कसं करायचं? स्वामीजी आणि स्वामींचे सर्व सेवक वर्ग गेल्या 5-7 दिवसापासून इथं स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे ते कष्ट घेत आहेत। शंकर नामदेव, C24 नेवासा।